गुड मॉर्निंग गाईज. हे माझं सुंदर किचन आणि आत्ता वाजलेले आहेत सध्या तरी मी आता वॉकिंग करून आले. ॲक्च्युली 6 वाजलेत. जस्ट आली आहे. आता जरा पाणी वगैरे सोडते, फ्रेश वगैरे होते आणि मुलांचं टिफिन. सो बघा आजचा ब्लॉग असंच माझं मॉर्निंग रुटीन दाखवते तुम्हाला. मी जस्ट उठली आहे. चलो कंटिन्यू करा. आज काय त्यांना टिफिनला देते ते पण तुम्हाला दाखवते मी काय आहे ते. चलो कंटिन्यू. तर हाय गाईज, तर मी आज तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. सकाळी 5:30च्या दरम्यान उठून मी वॉकिंगला जाते. सकाळी फ्रेश वाटतं. तर 5:30 ते 5:15 मी घरी येते आणि 6:15ला घरी येते. घरी आल्यानंतर काय होतं की थोडा वेळ बसते, 5 ते 10 मिनटं चालून आल्यानंतर, आणि मग त्यानंतर पाणी वगैरे सोडते आणि मुलांच्या डब्याची रोजचीच म्हणजे काय जी काय तयारी असेल, दूध तापवणं किंवा त्यांच्या डब्याची पोळी चपाती भाजी वगैरे असेल, भाजीची तयारी करून ठेवणं किंवा चपाती करणं, चपातीचं पीठ मळून ठेवणं वगैरे अशा तयारी मी आल्यावरती करते. आणि त्यानंतर मी तयारी करून ठेवते आणि थोडा वेळ पुन्हा मग थोडासा व्यायाम करते आणि त्याच्यानंतर मग काय करते, हे सगळं मिश्रण करून ठेवते. कारण आज करणार होते डोसे, त्यामुळं मी त्यामुळे दाखवते ते डोसेची रेसिपी की थोडक्यात तुम्ही पण बघू शकता की मी किती गडबडीत सगळं म्हणजे करते. सो म्हणजे आणि मग मी आज त्यांना देणार होते पोहे आणि रवाचा डोसा देणार होते, म्हणून ते सगळं मिक्सर एकत्र करून ठेवलं आणि ते मिक्सर एकत्र करून ठेवेपर्यंत पटापट भांडी मांडून घेतली. भांडी पण इतक्या हळू आवाजात मांडावी लागतात की नाहीतर भांड्याच्या आवाजाने पण हे पिल्लं उठतील म्हणून, आणि मग त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून ती पण हळू आवाजात सगळी भांडी मांडून घेतली. आणि त्यानंतर जी काय भांडी लागत होती ती किचनमध्ये घेत होते, सकाळच्या वापरात जी काही भांडी लागतात ती. सो अशा प्रकारे रोजचंच रुटीन आहे की मी आल्यानंतर सगळी काही तयारी करून ठेवते. इथे मी चटणी करत होते. शेंगदाणा आणि आपली चणा डाळ घेऊन, लसूण, मिरची, टमॅटो, कोथिंबीर घेऊन ती चटणी मी तयार केली की जी डोशासाठी पोरं खातील. काहीतरी वेगळं दिली ती चटणी, नाही तर नेहमी ती शेजवान चटणीच आवडते त्यांना. सो अशा प्रकारे मग चटणी करून घेतली आणि तिला फोडणी पण देऊन ठेवली. आणि जो म्हणजे आजचंच रुटीन नाही, हे माझं नेहमीचंच रुटीन आहे की जे मी करते रोजच करते की रोज काय भाजी असेल त्याची तयारी किंवा चपातीचं पीठ मळून ठेवणं, मग आंघोळीनंतर जे काय असेल चपाती लाटणं, भाजी करणं असं करते. त्यानंतर मग आजचा मेनू असा होता की डोसा आणि चटणी देणार होते त्यांना. तर चटणी जरा जास्तीच झाली होती माझ्याकडून, आमचा होता उपवास, तर म्हटलं चला जाऊ देत, नंतर खाता पण येईल, असं नाही की स्टोअर करून ठेवता येईल. सो अशा प्रकारे चटणी काढली आणि त्याला मस्तपैकी फोडणी दिली. मुलांना मी नंतर म्हणजे त्यांची व्हॅन 8ला येते. ॲक्च्युली 8ला व्हॅन येते, त्याच्या आधीच मी त्यांना 7:30पासून उठवायला सुरुवात करते, कारण की उठेपर्यंत 7:45 होतात. उठ करून आणि दोघांचं ॲट अ टाईम आवरायला लागतं, त्यामुळे खूप अशी गडबड होते. म्हणून एकाला 5-10 मिनटं आधी, एकाला थोडंसं लेट असं उठवते, म्हणजे दोघांचं ॲट अ टाईम कपडे, शूज वगैरे सगळं घालून होईल. खूप तरी गडबड होते. सकाळचा वेळ कसा निघून जातो हे काहीच कळत नाही. नंतर हे जे मिक्सर एकजीव केलं होतं ते मिक्सरमधनं काढलं मी, थोडंसं पाणी टाकलं आणि कन्सल्टन्सी चेक करून त्याप्रमाणे पाणी टाकलं आणि मस्तपैकी तयार करून घेतलं. असं बघू शकता तुम्ही की ते तव्यावरती स्प्रेड केलं ना की आपण न करता ते टाकल्या क्षणी असं स्प्रेड झालं पाहिजे. त्यानंतर मी हे सगळं करून झाल्यानंतर आंघोळीला जायच्या आधी 1 ग्लास पाणी पिते. आता गरमीचे दिवस आहे त्यामुळे मी फक्त असं आपलं जे नॉर्मल पाणी आहे तेच पिते, गार नाही किंवा गरम पण नाही. जो नॉर्मल आपलं पाणी ते पिते. ते पाणी आधी मी थंडीमध्ये गरम पाणी प्यायची. सो अशा प्रकारे पाणी पिल्यानंतर थोडा वेळ बसते, मग नंतर मी फ्रेश होऊन येते. आत्ता वाजले होते, फ्रेश झाले मी, पटापट टिफिन करून घेते त्यांचे. नेहमी जर आंघोळ करून आल्यानंतर एकीकडे भाजी टाकते, एकीकडे चपात्या करून घेते. आज डोसे करायचे होते, सो म्हटलं डोश्याचं बेटर केलं होतं, त्यात थोडंसं इनो टाकलं वरतून आणि थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि डोसे काढून घेतले. डोसे काढून घेतल्यानंतर ते डोसे होस्तोपर्यंत इकडे त्यांच्या बॉटल भर किंवा टिफिनमध्ये शॉर्ट ब्रेक असतो, शॉर्ट ब्रेकचं स्नॅक्स वगैरे भर, हे माझं चालूच असतं काही ना काही इकडे डोसा होईपर्यंत. मग जसे डोसे निघत तसे एकेकाचा डब्बा भरून घेत होते आणि बॉटल पाण्याचे वगैरे भरले. शॉर्ट ब्रेकचे टिफिन भरले. लॉंग ब्रेक, शॉर्ट ब्रेक असे 2 असतात, त्यामुळे 2 टिफिन द्यावं लागतं. शॉर्ट ब्रेकला काहीतरी स्नॅक्स आणि लॉंग ब्रेकला आपली चपाती भाजी किंवा इतर काही तुम्ही डोसा वगैरे काही द्याल ते, म्हणजे जे काही तुम्ही द्याल ते मग पाण्याच्या बाटल्या वगैरे घरून घेतल्या. मग हळूहळू एकीकडे त्यांना जाऊन आवाज देत होते की उठा 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 करून. सो आणि पाणी चेक करत होते भरले की नाही. आणि नंतर त्यांच्या बॅग एका ठिकाणी नेऊन ठेवल्या, सॉक्स, कपडे एका ठिकाणी नेऊन ठेवायचे. या पिरियडला मी तिथे त्यांचे कपडे काढून हॉलमध्ये घेऊन येते आणि ते एकत्र एका ठिकाणी ठेवते. इथं पिल्लू उठलं होतं, उठ करून खूप रडत होता.
नाही दुखत का तुझं पोट? घरी नाही दुखत का? नाही दुखत घरी? फक्त स्कूलला दुखतं? माहिती दुखतं तर डॅडा आल्यावर. इथे डॅडा त्यांचे केस वगैरे करत होते. मी बॅगा पटापटा टिफिनमध्ये बॅगमध्ये टिफिन वगैरे भरून घेते. तिकडे डॅडा त्यांचे केस आणि क्रीम वगैरे लावतात, त्यांना सनस्क्रीम वगैरे लावून घेतात आणि त्याच्यानंतर व्हॅन येतेच 8 वाजतात आणि मग माझी पटपट घाई होते. तरी त्यात हर्षू खूप रडत होता. बघू शकता तुम्ही, त्याला उचलून घेऊन आले. आणि लवकर येणार आहे, आम्ही कॉफीला जाणार आहे बाळाने. टीचर तुला 3 स्टार देणार आहे. किती देणार आहे? 4 स्टार. अरे शोध घालायची प्रॅक्टिस कर. काय करणार आहे? आज फक्त खेळणार आहे आणि गाणी म्हणणार आहे. वा वा वा. काल अभ्यास घेतला का? आपण घेतला पण तुला स्टार पण दिला. तू छान केलं तर केलं की नाही? आणि टीचरला सांग माझी मम्मा पण मला स्टार देते. टीचर अभ्यास केला. अरे वा. हो का? सकाळी केलं ना. मग टीचर हे पण सांग, टीचर माझी मम्मा पण मला स्टार देते. मी छान छान केलं. पाय पुढे झुकव बेटा. मी बघितलं ते काय. चल तू व्हॅन थांबते खाली. तर मी त्याला उचलून आणते. तर तू सोडायला चला, तर रोज सोडायला येऊन व्हॅनचा काय उपयोग? त्या जेव्हा पकड आवाज बंद ठेवायचा नाही तर चल दक्ष. रडू नको. व्हॅनवाले काका म्हणजे दाबायला ढकला होतो. आहे ते आहेत ना आतमध्ये. चल लवकर. काका थांबलेच किती वेळ. असं रडायचं नाही बॅड बॉय सारखं. मी घ्यायला येणार की नाही बाळाला? घ्यायला की नाही? आज काय झालं तुला? बरं ठीक आहे, मी लवकर सोडायला सांगते. मग टीचर सगळा ब्लॉग बघणार आहे तुझा आणि सांगणार आहे. चल दक्ष पटकन. गाईस ही आमच्या पिलूची व्हॅन. बाय करा. जा पकडून बस. पकडून जा. दादू त्याला पकडा. गाईस कसं असतं. नंदाबाई पूजा करते. तर गेला हर्षू रडूनच. आज जाते आणायला आता दुपारी. नाहीतर परत बघू शकता सूर्यनारायणचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी असं म्हणजे सूर्य उगवलाय. नंदाबाई कुठे गेली? आधी ना उन्हाने मला तुळशीला पाणी घ्यायला आल्या होत्या सकाळी. तर मस्त देवपूजा करते. पोरं गेले झाडून पुसून करते आणि देवपूजा करते. आणि मग तुम्ही बघू शकता हर्षने मला सकाळपासून जाम त्रास दिलेला आहे. बाय. त्यांची देवपूजा झाली. आता माझी आज चतुर्थी आहे. सो मंदिरात पण जायचंय. खिचडी आपल्याला आवडतच नाही. अहो माझा डब्बा नाही आला होता इथे. आता रात्री नव्हता. आता कसं? त्यानंतर दक्ष हर्षू जातात बरोबर 8:05 8:10ला जातात ते. स्कूलमध्ये व्हॅन येते त्या टायमिंगला आणि त्यांची स्कूल असते ती 8:45ला. सो सगळी मुलं घेईपर्यंत ती व्हॅन सगळीकडे फिरत बसते. सो त्यांना लवकर जावं लागतं आणि पहिले तेच कलेक्ट होतात व्हॅनमध्ये, कारण की इथूनच सुरुवात करते व्हॅन. आणि त्यानंतर आले पटापट. घरातलं सगळं झाडू वगैरे मारले, कारण आज होती चतुर्थी. मला देवपूजा वगैरे करायची होती. सकाळी फ्रेश फार वाटतं उठल्यानंतर. सगळं काम अटपूर्ण होतं पटकन. आणि मग त्याच्यानंतर कचरावाल्या मावशी येतात, त्यामुळे मी आधीच कचऱ्याच्या डब्यात बाहेर ठेवून देते, कारण की त्यानंतर वाजवतात. त्या पिरियडला मी काहीतरी काम करत असते किंवा बाहेर गेलेले असते, मग कचरा राहून जातो. तर मावशी येतात म्हणून आधीच ठेवून देते. उठल्या आठवण झाली की. मग त्यानंतर झाडू झाल्यानंतर मी घेतलं पुसून
पुसून वगैरे पटापट घेतलं. मोस्टली मी हातानेच घेते पुसून. आत्ता मला गडबड झाली होती म्हणून म्हटलं चला आज मोपनेच पुसूयात, नाही तर म्हणान की हाताने घेते तर मग मोपने का दाखवते, तर असं काही नाही, मी हातानेच घेते. आता नवीन म्हणजे हे स्टाईल बसवल्यापासून आता मला नाही आठवत हा मोप नवीनच आणला असेल, 1 ते 2 म्हणजे 4 ते 5 वेळा जास्तीत जास्त यूज केला असेल मी ह्याला, नाहीतर हातानेच करते. त्यात सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर मी घेतली देवपूजा करायला. देवपूजा करताना मी फक्त नुसते देवच पूजत नाही तर मी पूर्ण देवारा क्लीन करून घेत असते, त्यामुळे मला देवपूजेला खूप सारा वेळ लागतो. आणि रोजच देवपूजा करत नाही मी, 2 दिवसांनी वगैरे करते आणि किंवा असं सण वगैरे असेल तर करते. खूप सारा वेळ जातो माझा देवपूजा करण्यासाठी, म्हणजे सगळं क्लिनिंग, देवारा पुसून वगैरे सगळं देव वगैरे पुसून सगळं करण्यात वेळ जातो. त्या अशा प्रकारे माझी देवपूजा पण झाली होती इकडे मस्तपैकी. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्याकडून. आणि अशा प्रकारे मस्त देवपूजा करून घेतल्यानंतर मी थोडंसं काय असेल ते बसले, चहा घेतला. देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं. आत्ता देवपूजा झाली, आता आवरायचे ते फक्त किचन, कपडे, आणि तिथून पुढे मला एका ठिकाणी जायचं आहे, सो मंदिरात पण जायचं आहे. चलो आता वाजलेत 9 आणि आरशू रडत गेला आहे. आणि व्हॅनवाल्यांचा पण फोन आला मला आत्ता की तो रडतोय म्हणून गेटमध्ये सोडला आहे, तर बघू आज त्याला पण आणायला जाईन, कारण तो जातच नव्हता. प्रॉमिस केलं मी त्याला की मी तुला घ्यायला येईल. खूप पिंपल्स वगैरे झालेत, सो बघू त्याला घ्यायला पण जाईल. कंटिन्यू करा. आणि तर गाईस तुम्हाला माहिती आहे मी मॉर्निंगला ब्लॅक टीज घेते, सो या चहा घ्यायला. तर मस्तपैकी ब्लॅक टी बनवलेला आहे आणि तुम्ही यांचा ड्रायव्हर मंदिरात चालले, सेट आहेत सोबत, पेन घेऊन जाते माझी. चालवा तुम्ही जरा, मी नाही. तर गाईच मंदिरात चाललेले आता, आज आहे चतुर्थी, सो मंदिरात जाऊन येते. आणि माझं एक काम आहे ते पण करायला चालली आहे, जरा ते पण करून येते, कारण हे घरी येत तर, नाहीतर ते नसले ना घरी की मग होत नाही माझं काही काम, म्हणजे ते पण लागतील सोबत, म्हणून ती चालली. दरम्यान आम्ही मंदिरात गेलो आज, आणि यांना त्यामुळे मंदिरात सकाळी सकाळी गेले. खूप ह्यावेळेस लवकर गेले, नाही तर दुपारी वगैरे जाते. तर इतकं छान आणि प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी, तिथले पक्ष्यांचा किलबिलाट आणि वातावरण थंड, आणि मंदिरात असं मस्त शांत शांत, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. सो दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो वगैरे, आणि मग तिथून रिटर्न निघालो आम्ही घरी. तर तुम्ही पण घ्या दर्शन. मी या मंदिरामध्ये जाते, म्हणजे असं काही नाही, इमर्जन्सी असेल तर माझ्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे तिथे पण जाते, आणि जर असं रिलॅक्स वेळ भेटलं तर मोस्टली याच मंदिरामध्ये मी येते दर्शनासाठी. सो अशा प्रकारे मस्तपैकी दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं, आणि तिथून निघालो आम्ही घरी, कारण यांना जायचं होतं. थोडा वेळ बसलो वगैरे आणि तिथून मग निघालो घरी. दत्तांचं पण मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि छानपैकी वाटलं, फ्रेश वाटलं सकाळी सकाळी मॉर्निंगला. चलो आता निघालो घरी. छानपैकी दर्शन झालंय आणि आता आम्ही निघालोय. बसलो होतो थोडा वेळ, सो यांना जायचे म्हणून जरा निघालो पटकन, माझं काम राहील नाही तर. सो चलो कंटिन्यू करा. भरपूर सारं आता घरी जाऊन दाखवते मी तुम्हाला. आता 10 वाजलेत, माझं सगळं काम तरी झाले, फक्त किचन क्लीन करायचं राहिलेलं आहे. आणि घरी आले तर सकाळी फक्त ब्लॅक टी घेतला होता आणि उपवास होता. चला म्हटलं मग जरा उन्हातून आल्यामुळे ह्यांना म्हटलं कोल्ड कॉफी बनवते तुम्हाला. तर छानपैकी अशी मस्त कोल्ड कॉफी आम्हाला दोघांना बनवली आणि मस्तपैकी त्यांनी कोल्ड कॉफी पेली, मी पेली. जरा थोडंसं शांत, म्हणजे उन्हातून आल्यामुळे जरा गार घेतली की जरा बरं वाटतं, तर मग कोल्ड कॉफी घेतली आम्ही दोघांनी. आणि अशा प्रकारे मस्तपैकी कोल्ड कॉफी घेतल्यानंतर पुढे मी माझी कामं करायला घेतली, कारण की हे जाणार होते, हे गेले निघून, आणि मग किचन माझं क्लीन करायचं राहिलं होतं. किचन क्लीन करत बसले. आणि किचन क्लीन केल्यानंतर, म्हणजे किचन कसं असतं, माझं सगळं काम आवरलं ना की किचन करत बसायचं, किचन सगळं क्लीन करत बसते आणि त्याच्यानंतर मग कपडे वॉश वगैरे करते. ह्यावेळेस आज कपडे वॉश करून झाली होती माझी.
आणि फक्त किचन राहिलं तर मी तसंच ठेवून मंदिरामध्ये गेले होते. म्हटलं घाईत जायचं होतं आणि माझं एक काम होतं ते पण करायचं होतं. जर ते नसतं गेले तर मग हे किचन करत बसले असते तर हे गेले असते निघून, माझं काम राहिलं असतं. म्हणून पटकन ते तसंच ठेवलं. आल्यानंतर सगळं किचन क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं म्हणून तर मग कपडे जे मग वाळत घातले होते ना, तर मग बाकीचे जे सुकले होते ते काढले आणि मग त्यांच्या घड्या मारत बसले. आणि म्हणजे असंच रोज काय करते, सगळं काम झाल्यावर की बेडरूममध्ये काय पसारा असेल, इथे काय पसारा असेल, काय ना काय खटपट करत राहते. म्हणजे उद्योग करत राहते एकटेच असल्यामुळं, की हे आवर ते आवर, किंवा कधी कधी थोडासा टाइमपास करते, मोबाईलवर एडिटिंग वगैरे करते. बघू शकता तुम्ही. आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे. आता सगळं घरातलं माझं आवरलेलं आहे. जस्ट आता वाजलेले आहेत 11:15. 11:15ला ॲक्च्युली 10लाच आवरतं सगळं आजकाल, कारण की शाळेत दोघं जातात ॲट अ टाईम, त्यामुळे का. आणि त्यानंतर मग फ्री टाईमच असतो. मग म्हटलं चला पटापटा आवरून घ्यायचं. सो अशा प्रकारे बघू. आता 12:20ला शाळा सुटते. 12:20ला शाळा सुटते. मे बी आज हर्षूला आणायला जायचं आहे मला. रडत होता जाम. हे म्हटले जाऊन ये, नाही तर उद्या परत जायला कंटाळा करेल. तर सो त्यालाही घेऊन येते. आणि बघा पुढे कंटिन्यू करा कसं असतं माझं मॉर्निंग रुटीन. चलो गाईज कंटिन्यू. तर गाईज आत्ता चालली आहे मी हर्षूला आणायला, कारण की आत्ता वाजले 11:15. इथून निघेपर्यंत होतील काहीतरी 11:50, 11:55. 12:20ला शाळा सुटते. सो माझी क्वीन घेऊन मी निघाली आत्ता जस्ट. सो लेट्स गो. आपण भेटूया स्कूलमध्ये. स्कूलमध्ये पोचल्यानंतर मला ना ग्राउंडवरून दक्ष येताना दिसला. मग हळूच क्लिप रेकॉर्ड केली त्याची, की हा कुठे गेला होता. तर हा गेला तर क्रिकेट क्लास लावला म्हणून क्रिकेट खेळायला गेमच्या पिरियडमध्ये. सो आधी त्याला दाखवते तुझी मम्मा आली, आणि त्याच्यानंतर तो दोघंजण क्रिकेट खेळायला गेले होते. त्याच्यानंतर हर्षूची क्लास सुटली, टीचर आहेत हर्षूच्या. सो लाईनमध्ये आले आणि तो बघत होता मम्मा आली का, कुठे दिसती का नाही. प्रॉमिस केल्याप्रमाणे मम्मा मला घ्यायला आली का, हळूच बघत होता. मग मी त्याला गाडीवर विचारलं काय रे तुला मम्मा दिसली का. तर म्हटलं हो मला दिसली, मी तुझा दुपट्टा बघितला ना. म्हणजे इतकी बारीक नजर आहे बघा, आली का बघा बघतोय बघा. मी गुपचूप शूट केले. मला वाटलं तर बघितलं नसेल. तर अशा प्रकारे असा माझा काही. आणि त्याच्यानंतर घरी आले, जेवण वगैरे म्हणजे आले, त्याला घरी घेऊन आल्यानंतर त्याला फ्रेश वगैरे केलं, जेवण वगैरे केलं. असं माझं दुपारपर्यंत पूर्ण दिवसभराचं रुटीन असतं. तर तुमचं कसं असतं नक्की सांगा, माझ्यासारखंच असतं का. तर अशा प्रकारे मग दुपारी 1:30-2पर्यंत मग आमचं जेवणाची भांडी वगैरे होतात. आणि त्यानंतर बाकीचं रुटीन बघायचं असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेल. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि हर्षू बघा ना कसा बघतो हळूच डोकून मम्मा आली आहे का ते. तर काही जस्ट घरी आली आहे. वाजला मला 11:45 यायला. आणि इतकं सारं ऊन लागलं काय विचारूच नका. मला असं झालं होतं मी घरी कधी जाते. ह्याला कळत नाही की व्हॅन लावली आहे, आपण व्हॅननी यावं. मम्माला घ्यायला बोलवतो. तर अक्षरशः इतकं 12च्या सुमारास, तुम्हाला माहिती आहे 12-12:30च्या सुमारास किती ऊन असतं. तर खूप सारं ऊन लागलं हाताला पायाला आणि चटके लागत होते अक्षरशः. आणि इतकं ट्रॅफिक जाम होतं बाजारामध्ये काय विचारूच नका. कशी बशी गाडी बोळातून काढली आणि आले. सो आता तो म्हणतोय उद्यापासून मी जाणार म्हणून व्हॅननी, आणि नाही गेला तरी त्याला मी रडत पाठवणार आहे. बघ तू बघा काय कसं आहे. सो आता आलेली आहे जस्ट घरी. आता जरा उपवासाचं खाते, या तुम्ही पण खायला, कारण हे चिप्सच आहेत. बाकी काय मी उपवासाला शक्यतो खात नाही. आणि ते पण आज का खाते आहे चिप्स, तर मी बाजारातून येता ट्रॅफिक लागला आणि नेमकं हॉट चिप्सच्या तिथे ट्रॅफिक होतं. मग थांबवली गाडी आणि चिप्स घेऊन आले. सो या तुम्ही पण चिप्स खायला. आणि दही घेतलंय थोडंसं. सो अशा प्रकारे माझा ब्लॉग होता. आणि कसं वाटलं तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन ते पण सांगा. आणि इव्हनिंग रुटीन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन असतं. खूप घाई गडबडीचं असतं, काय विचारूच नका. सो आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि भरपूर सारं प्रेम द्या. चलो बाय बाय. कीप सपोर्टिंग.